श्री एकनाथ महाराजांचे चरित्र भाग 17. महासंत साधू प्रतिष्ठानवासी स्मरा एकनाथा पदी मुक्तिरासी जयाचे गृही कृष्णजी कार्यकर्ता नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. आता नाथांचा हा जो प्रवास सुरू होता, या सर्व प्रवासात एकनाथ विविध ठिकाणचे वेगवेगळे ऋतू अनुभवत होते. ऋतू मागून ऋतू संपून वर्ष संपत होतं, पण प्रवास चालूच होता. कृष्णभूमी पाहून झाली, शिवभूमी हिंडून झाली, आता रामभूमी अयोध्या पाहण्याची त्यांना ओढ लागली. प्रवासात विविध स्वभावाचे नमुने पाहायला मिळत होते. विविध यात्रेकरूंची सोबत होत होती आणि विविध मार्गदर्शकही भेटत होते. त्यामुळं प्रवास सुकर होत होता. प्रवासाची ओढ वाटत होती आणि सद्गुरूंचे शब्द आठवत होते की तरुण वय म्हणजे जीवनातलं बहारीचं वय. करता येईल तितका प्रवास करून घे, अनुभवांचा संचय कर. त्यामुळं ज्ञानवृद्धी तर होईलच, पण सोशिक वृत्तीही वाढेल आणि मनाची बैठक दृढ होईल. अयोध्येला शरयू स्नान करून त्यांनी प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेतलं. काळा राम, गोळा राम, गोरा राम, रामाचा राजवाडा आणि जन्मभूमी हे सगळे अनेक ठिकाण, अनेक आख्यायिका ऐकता ऐकता ते रामाची विविध ठिकाणची दर्शनं घेत होते. शेवटी ईश्वर तत्व एकच आहे. सामान्य माणसानं आपल्या सोयीसाठी, आपल्या भक्तीसाठी आणि स्वार्थासाठी सुद्धा त्या तत्वाला विसरण्याचा प्रयत्न केला आहे आणि मुख्य मंदिर न ठेवता ही अशी अनेक मंदिरं अयोध्येत निर्माण केली. अयोध्येतच काय, अनेक ठिकाणी अनेक मंदिरं निर्माण केली. आता त्यांना हिमालयाची ओढ लागली होती आणि त्याच ओढीनं ते हरिद्वारमध्ये आले. तिथल्या हर की पौडीवरून झालेलं गंगा दर्शन अत्यंत पवित्र आणि शुद्ध होतं. त्या गंगा तीर्थाचा स्पर्श अनोखा आल्हाद देणारा होता. ऋषिकेशला स्वर्गाश्रमात आल्यावर त्यांना हिमालयात जाणारे काही यात्रेकरू भेटले. काही यात्रा करून आलेले यात्रेकरू पण भेटले. इथून होणारं नागाधिराजाचं दर्शन रोचक आणि मनोहारी होतं. घरची कायमची निर्वानिरव करून आलेले हे प्रवासी घरच्यांना कायमचाच निरोप देऊन आले होते, कारण इथून परत जाणं केवळ अशक्य अशीच त्यांची धारणा होती. प्रवास आटोपून आलेली मंडळी आपला रोमांचकारी अनुभव सांगत होते, पण त्यात कुठे हिमवर्षाव झाला, कुठे कडे कोसळले, किती जण गारद झाले आणि किती जण पाय घसरून दरीत कोसळले, या साऱ्यांची जंत्री आणि मोजदातच बहुतांशी सांगणाऱ्यांच्या बोलण्यात होती. एकनाथ मात्र हिमालय दर्शनाच्या उत्सुकतेनं रोमरोमात आनंदित झाले होते. ब्यासी, देवप्रयाग, रुद्रप्रयाग असं करत यात्रेकरू मंडळी बद्रीनारायणाच्या दिशेनं निघाली. मनुष्य संपर्कापासून दूर निसर्गाच्या निकट सहवासानं पायी प्रवास सुरू होता. अलकनंदेच्या काठाकाठानं प्रवास करताना अत्यंत रोमांचकारी अनुभव येत होते. निरुंद पायवाट, एकीकडे गगनचुंबी शिखरं तर एकीकडे डोळे गरगरवणारा असा खोल दरीतला अलकनंदेचा प्रवाह, मधूनच सुसाट वारं तर मधूनच गुदमरून टाकणारी कोंडी. तशाही विषम हवामानात तुरळक मनुष्यवस्ती दिसायची. वाटेत मठ, मठी आणि आश्रमही होते. अंगाला राख फासून गांजा, अफू इत्यादीचे मादक सेवन करून अर्वाच्य भाषेत संभाषण करणारे दर्शनी साधू पाहिले की नाथांच्या मनाला क्लेश व्हायचे. नगाधिराजाचं सानिध्य लाभून जर अंगी पावित्र्य संचारत नाही तर त्या एकांतवासाचा उपयोग तरी काय, असं त्यांना वाटायचं. नराचा नारायण होण्याची पात्रता असलेला माणूस आपल्या हीन प्रवृत्तीमुळं किती खोल गर्तेत जाऊ शकतो, त्याचं हे प्रत्यक्ष दर्शनच घडतं आहे की स्वतः साधू वृत्तीचे एक असं शांत, अर्थातच एकनाथ शांत स्थिर असले तरी ह्या अशा दृश्यांमुळे ते व्यतीत होत. अर्थात प्रवासात उच्च कोटीला पोहोचलेले, सर्व संग परित्याग केलेले, अष्टसिद्धी प्राप्त झालेले आणि केवळ मानव कल्याणासाठी अहोरात्र तपश्चर्येत मग्न असणारे ऋषीमुनीही नाथांना भेटले. तेव्हा नाथांच्या आनंदाला पारावा राहिला नाही. त्यांचं मस्तक अशा थोर विभूतींपुढे चटकन नमतं असे. त्यांच्या आशीर्वादाचे पाथेय घेऊन नाथ पुढे प्रवास सुरू करत. क्षणाक्षणाला मृत्यूपंथाचं दर्शन घडविणाऱ्या पायवाटा तिथं होत्या. त्यामुळे प्रत्येक पाऊल फार सावधपणे उचलावं लागे. दाट झाडी होती ती सारी दरीच्या उतरणीवर. या पायवाटेवर तर सारा रखरखीतपणा. दरीत अलकानंद ऊन सावल्यांचा खेळ खेळत होती. मध्येच ती
चकाकल्यासारखी दिसे तर मध्येच काळ्या राक्षसणीसारखी भासे. तुरळक यात्रेकरू एकमेकांच्या आधारानं पण निष्ठेनं वाटचाल करत होते. माणूस माणसाच्या संगतीसाठी किती भुकेला असतो, आसुसलेला असतो याची जाण त्या दुर्गम प्रवासात येत होती. दरीत होणारा चिमण्यांचा चिवचिवाटही फार मोठा आधार देऊन जात होता. शेळ्या मेंढ्यांचा कळप भेटला, अगर एखादे कुत्रं जरी तसं दिसलं तरी सगळा सोयरा भेटल्याचं समाधान होई आणि मनाला दिलासा मिळे. हिमालय म्हणजे सौंदर्य, हिमालय म्हणजे समृद्धी, हिमालय म्हणजे आनंदाच्या राशी. पण त्या साऱ्याला भीषणतेची किनार होती. सौंदर्य क्रूर असू शकतं, समृद्धी भयावह असू शकते. त्याची वारंवार प्रचिती येत होती. एकनाथ इतर यात्रेकरूंसह ज्योतिर्मठाच्या मुक्कामाला येऊन पोहोचले. बद्रीनारायणाच्या अलीकडचा टप्पा, तिथल्या उंच टेकडीवर आद्य शंकराचार्यांनी स्थापन केलेला मठ. नाथ ज्योतिर्मठात शंकराचार्यांना मनोभावे वंदन करून तिथेच आसन मांडून ध्यानाला बसले आणि त्यांचं मन आचार्यांच्या जीवनपटाचा आढावा घेऊ लागलं. कुठे दक्षिण टोकाला असलेल्या पूर्ण नदीकाठी कलाटीला जन्माला आलेला महापुरुष आणि कुठे या हिमालयात इतक्या दूरवर त्याने मठस्थापनेचा केलेला दिग्विजय. आज या 16व्या शतकात जर ही हिमालयातली वाट अत्यंत दुर्गम आहे तर 8व्या-9व्या शतकात म्हणजे आचार्यांच्या काळात ही वाट किती बिकट असेल. इकडचा प्रवास केवळ अशक्य असेल तरी तो महापुरुष येथवर आला, त्यानं मठस्थापना केली आणि तोटकाचार्यांची मठाधिपती म्हणून नेमणूक केली. तोटकाचार्य म्हणजे पूर्वाश्रमीचा साधा भोळा निर्बुद्ध गिरी, पण त्याच्यावर आचार्यांची कृपादृष्टी वळली आणि तो ज्ञानी झाला. त्याला मठाधिपती होण्याची योग्यता प्राप्त करून दिली. ही सद्गुरुकृपा प्रत्यक्ष आचार्यांवर गोविंदगिरी यतींची होती आणि आचार्यांची गिरीवर झाली. आपण 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेणारच आहोत, पण त्याबरोबर आचार्यांच्या 4 दिशेच्या मठांचं दर्शन घ्यायचंच. त्यामुळे 4ही धाम यात्राही घडणार आहे. भज गोविंद भज गोविंद भज गोविंद मूढमते अहम निर्विकल्पो निराकार रूपो, हे सगळे आचार्यांची मुखोद्गत झालेली स्तोत्र म्हणत म्हणत नाथ तिथून जड पावलानं निघाले. आता प्रवासातला बराचसा टप्पा पार करून झाला होता. सर्वांना आता बद्रीनारायणाचे वेध लागले होते. बद्री विशाल की जय, बद्री विशाल की जय असं नामस्मरण करत मार्ग संपत होता. बद्रीनारायण स्थळ म्हणजे निसर्गानं चमत्कार केलेलं स्थळ. अलकानंदा ही बर्फ नदी खळाळत होती आणि तिच्या काठावर उकळत्या पाण्याचं कुंड. हा केवढा तरी हा चमत्कार नाही का? नारायणाच्या मूर्तीकडे पाहिलं की तिथवर जीवापाड कष्ट सोसून प्रवास करून आलेल्या भाविक यात्रेकरूला स्वतःच्या जीवनाचं सोनं झाल्यासारखं वाटतं. या मंदिराच्या दोन्ही बाजूंना 2 उत्तुंग पर्वत आहेत. नर आणि नारायणी यावर ओथंबलेले ढग पाहताना, यांच्या शिखरावर सूर्यकिरणांचं नर्तन पाहताना, अगर भुरभुरू बर्फवृष्टी होतानाचं दृश्य मोठं विलोभनीय. निसर्गाच्या ठिकाणचं सौंदर्य आणि सामर्थ्य मनावर परिणाम केल्याशिवाय राहत नाही. कडाक्याची थंडी, सुसाट बेभान वारं, वेळी अवेळी कोसळणारा पाऊस, अधूनमधून होणारी ही बर्फवृष्टी, हे सगळं निसर्गाचं तांडव अनुभवताना मन अंतर्मुख होत होतं आणि परतीचा प्रवास हळूहळू संपत आला होता. रुद्रप्रयागला आल्यावर तिथे होणारा अलकानंद आणि मंदाकिनीचा संगम पाहून आता मंदाकिनीच्या काठाकाठानं बद्री केदाराकडे प्रवासी मंडळी निघाली. 12 ज्योतिर्लिंगांपैकी बद्री केदारचं दर्शन घ्यायला सारी जण आसुसली होती. हा सारा चढणीचा प्रवास होता आणि खळाळणाऱ्या मंदाकिनीची सोबत होती. पुढील प्रवास करणं अशक्य झालेला एक दुर्दैवी माणूस रामपाड्याजवळ विव्हळत बसला होता. त्याला पुढं जाणं शक्य नव्हतं आणि मागे जाणंही शक्य नव्हतं. फक्त जय केदारनाथ जय केदारनाथ म्हणत तिथंच राहून शेवटी मरण प्राप्त होतं. भूतदयेनं व्याकुळ झालेल्या एकनाथांनी त्याला पाठोंगळी घेतला आणि वाकलेल्या देहानं आणि काठीच्या आधारानं ते अत्यंत धीमपणे अगदी हळूहळू चढणीची वाट चालू लागले. त्या असहाय्य माणसाच्या नेत्रातून कृतज्ञतेच्या अश्रुधारा वाहत होत्या.
त्याची वाणी मौनावली होती. पण इतर यात्रेकरू मंडळी एकनाथांच्या या मूर्खपणाला हसत होती. अरे, आपला देह सांभाळत चालणं मुश्किल आणि हा खुळा त्याला पाठगुळी घेऊन म्हणे केदारनाथ गाठणार. काय तर म्हणे हे. पण त्या इसमाला काही वेळ खाली उतरवावं लागे. त्यावेळी नाथ म्हणत, जर केदारनाथपर्यंत जाता आलं नाही तर तुझ्यातलं ईश्वरी तत्व हाच माझा केदारनाथ मी समजेन. तू विनाकारण खिन्न होऊ नकोस आणि धीर सोडू नकोस. इतरांच्या मानाने मला 4-5 वेळ लागेल, पण त्यात काय झालं? केदारनाथ तर कुठे पळून जात नाही आहे ना तोपर्यंत. आणि केदारनाथाचं मंदिर अक्षतृतीयेला प्रथम उघडतात. 6 महिने बंद झालेलं असलेलं, बर्फानं वेढलेलं निर्मनुष्य मंदिर उघडताच तिथे रात्र अहोरात्र तेवत असलेला नंदादीप हे सुद्धा निसर्गाच्या विलक्षणपणाचं लक्षण नव्हे का? ही ती गोष्ट बेल्लाळ माणूस पाठोंगळी बसल्या बसल्या एकनाथांना विविध गोष्टी, विविध आख्यायिका ऐकवत होता. त्यामुळं मार्ग सुकर वाटत होता. कर्मयोग आचरत राहिलं तर परमेश्वर पाठीशी असतो. तो सारं काही सुलभ करतो याचं प्रत्यक्ष प्रत्यंतर एकनाथांना येत होतं आणि पाठोंगळी घातलेल्याचा थोडासुद्धा क्षीण त्यांना वाटत नव्हता. इथेही निसर्ग आपले विविध आविष्कार दाखवत होता. मानवी मन थक्क होत होतं. त्यामुळं त्याला या हिमालयापेक्षा आपण किती थिटे आहोत याची जाणीव होत होती. हिमालयातला प्रवास संपला. पुन्हा ऋषिकेश हरिद्वारला येईपर्यंत त्या पंगू माणसाची सोबत त्यांना होती. पुढे उभयतांचे मार्ग भिन्न झाले. एकनाथ आता पूर्वेकडे जगन्नाथपुरीला निघाले. हे ठिकाण म्हणजे 4 धामांपैकी एक, शिवाय आचार्यांच्या 4 मठांपैकी एक मठ इथेच. जय हरी.